माणगाव परिषदेमुळे इतिहासाचं एक पर्व तयार झालं. महाराष्ट्राला समतेचा पाया मिळाला असे गौरव उद्गार सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माणगाव परिषदेच्या 105व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आणि तत्कालीन पोलीस पाटील अप्पासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं 21 आणि 22 मार्च 1920 साली देशातील पहिली अस्पृश्यता निवारण परिषद झाली होती. या घटनेला 105 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं जगाला कळले ते माणगाव परिषदेपासून. माणगाव परिषदेतून महाराष्ट्राच्या समतेच्या विचाराचा पाया मिळाला असं नामदार शिरसाट म्हणाले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा आजही लागू होतो. त्यामुळे शिक्षणासाठी हॉस्टेल उभी करण्यासाठी भरीव निधी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान माणगाव इथं उभारण्यात आलेल्या लंडन हाऊसच्या दुरवस्थेबद्दल नामदार शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माणगाव परिषद विकास आराखड्याच्या कामाला तातडीनं सुरुवात करण्याचे त्यांनी निर्देश दिले. आमदार अशोकराव माने यांनी माणगाव स्मारकाच्या 200 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्याची मागणी केली. तर ज्या बौद्ध बांधवांनी स्मारकासाठी 4.5 एकर जागा दिली त्यांना दुसरीकडे तेवढीच जागा शासनाच्या वतीनं मिळावी अशी मागणी अनिल कांबळे यांनी केली. कार्यक्रमाला बार्टीचे संचालक सुनील वारे, सहाय्यक उपायुक्त सचिन साळे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, सुजित मिंचेकर, राजीव आवळे, पुंडलिक जाधव, अरुण इंगवले, अनिल कांबळे यांच्यासह बौद्ध समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.